तर केशवसुतांची तुतारी ही सर्वाधिक गाजलेली कविता आहे. याचं कारण म्हणजे या कवितेत ओजोगुण शिगोशिग भरलेले आहेत. पण या कवितेच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांकडे कितीही डोळेझाक केली तरी सुद्धा या कवितेतील काही ठिकाणची जी ग्राम्य रचना आहे ही ग्राम्य रचना आपल्या रसिक मनाला खटकल्याशिवाय राहत नाही. वि. स. खांडेकर तुतारीचं कौतुक करत असताना तुतारी संबंधी जरी सामाजिक जाणीवेची बैठक जेव्हा वैयक्तिक भावने इतकी उत्कट होते आणि जेव्हा ती नखशिकांत कल्पनेत नाहून शुचिर्भूत बनते तेव्हाच अस्सल सामाजिक काव्याचा जन्म होतो असं म्हणत असले तरी सुद्धा उपदेशाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या भडीमारात ही कविता काही ठिकाणी कमालीची नको तितकी ग्राम्य झालेली आहे हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. त्यामुळं ही ग्राम्यता काव्य गुणांना हानिकारकच ठरलेली आहे, मारकच ठरलेली आहे. त्यामुळं खांडेकर म्हणतात तसं काव्याचं अत्तर आहे असं सुज्ञ रसिक अजिबात म्हणणार नाही. कारण काव्य म्हटलं की त्यात काव्यगुण असलेच पाहिजेत हे निर्विवाद सत्यच आहे. तुतारीत काव्याचं अत्तर वगैरे आहे असं म्हणणं म्हणजे मोगऱ्याला सुगंध आहे असं म्हणण्यासारखं आहे. मोगऱ्याला सुगंध असतोच हे निर्विवाद सत्य आहे, किंवा तो निसर्गधर्म आहे. तुतारीबद्दल रासरी जोग यांनी मात्र नेमकं भाष्य केलेलं आहे. केशवसुतांचे सामाजिक तत्वज्ञान मांडताना तुतारीबद्दल रासरी जोग म्हणतात की आपल्या मनात असलेली चीड वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ही कविता समर्थपणे करीत आहे. ते करण्यास आवश्यक असा ओजोगुण या कवितेत भरलेला आहे व या गुणाचा परिणाम तात्काळ होण्या इतका प्रसाद गुण म्हणजे अर्थव्यक्तीची सहजताही तुतारीमध्ये आहे. ओजोगुणास पोषक पण ग्राम्य वाटतील अशा शब्दांचीही योजना कवीने योग्य त्या ठिकाणी केली आहे. साहजिकच हे ग्राम्य शब्द कितीही ओजोगुणयुक्त असले तरी आपण त्यांची ग्राम्यता नाकारू शकत नाही. त्यामुळं ह्या शब्दांमुळं काव्यगुणांना हानी पोहोचलेली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर 6व्या कडव्यातली म्हणती धरुणी ढेरी पोटे, 13व्या कडव्यातील रडतील रडोत रांडा पोरे, 18व्या कडव्यातील प्रगतीस जरते हानी टोना ही रचना कमालीची ग्राम्य वाटते.
अनायसे ही कविता दीर्घ आहेच, तर मूळ 27 कडव्यांमधील आणखी एक कडवं घेऊन ही कविता पूर्ण केली असती तर कवितेचं वैचारिक सौंदर्य अधिक वाढलं असतं. ते कडवं म्हणजे, पडली छाया मनुजाची जर विटाळ होतो जर तर मनुजाला, व्हावे स्नानची सचैल त्याला, काय म्हणावे या मूर्खाला, नरेची केला हीन किती नर, नरेची केला हीन किती नर. हे सुंदर कडवं उगाचच या कवितेतून गाळलेलं आहे. भले आत्ता जी कविता आहे त्यातलं एखादं कडवं गाळून हे कडवं घेतलं असतं तरी चाललं असतं, किंवा या 20 मध्ये हे 21वं कडवं घातलं असतं आणि 21 कडव्यांची कविता केली असती तरी सुद्धा चाललं असतं. पण आत्ता जे कडवं उद्धृत केलं ते कडवं अत्यंत सुंदर आहे. या कडव्यामध्ये अजिबात ग्राम्य शब्द वगैरे नाहीत, उलट वैचारिक सौंदर्य आहे, भावनिकतेला विचारांची जोड ही मिळालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कडव्यामधील शेवटची ओळ जी आहे ती म्हणजे नरेच केला हीन किती नर. ही काव्यपंक्ती काव्य म्हणून तर सुंदर आहेच आहे, पण वैचारिक सौंदर्याच्या पार्श्वभूमीवरही सुंदर आहे. त्यामुळं तुतारीच्या सुधारित संहितेमध्ये मूळ संहितेतील हे कडवं जर ठेवलं असतं तर कवितेचं वैचारिक सौंदर्य अधिक वाढलं असतं. खांडेकर ही कविता वर्तमानपत्रातील प्रचाराच्या किंवा व्यासपीठावरील वक्तृत्वाच्या पातळीवर ती राहिली नाही असं म्हणतात. म्हणजेच खांडेकरांच्या मते या कवितेत वक्तृत्व गुण नसून काव्यगुणच आहे. मात्र प्राध्यापक भ. श्री पंडित या कवितेचं यथोचित मूल्यमापन करताना म्हणतात की केशवसुतांच्या या कवितेचं म्हणजे केशवसुतांच्या अनेक कविता निव्वळ मनोनिवेदन म्हणून निर्माण झाल्या नसून समाजात न्याय, नीती आणि सत्य यांचा प्रसार व्हावा यासाठी सहेतुक उत्पन्न झाल्या आहेत. त्यापैकीच ही एक ओजस्वी कविता आहे. केशवसुतांची ही ऊर्जस्वल कविता न्याय, समता, बंधुता इत्यादी सामाजिक विचारांच्या दृष्टीनं व समाजाला प्रगतीकडे नेण्याच्या दृष्टीनं युक्त असली तरी ती काव्य म्हणून पूर्णतः निर्दोष नाही. तिचे स्वरूप व्यासपीठावरील वक्तृत्वासारखे आहे. तिचा सूर तीव्र होण्यास सूत्रबद्ध भाषा कारणीभूत झाली असली तरी अनेक ठिकाणी तिच्यात संतापाबरोबर शिव्या शाप आहे. तुतारीबद्दलचे प्राध्यापक भ. श्री पंडित यांचे मूल्यमापन यथोचित असून औचित्यपूर्ण देखील आहे. खांडेकरांचे मूल्यमापन मात्र मोघम आहे. ही कविता बऱ्याच ठिकाणी वक्तृत्वाच्या पातळीवर येऊन शिवराळ भाषेत अभिव्यक्ती करते. त्यामुळं या कवितेत स्वातंत्र्य, समता, बंधुता याविषयीचे विचार आले असले तरी कविता म्हणून जे काव्यगुण असायला हवेत त्या काव्यगुणांची मात्र हानी झालेली आहे. शिवाय काही ठिकाणी परस्पर विसंगत वक्तव्यही आले आहे.
उदाहरणार्थ 7व्या कडव्यामध्ये जुन्याचा गवगवा करताना केशवसूत म्हणतात की जुन्या नभी या ताजे तारक, जुन्या भूमीवर नवी टवटवी, जुना समुद्र ही नवरत्ने, जुन्या तुणी जी निष्पत्ती नवी, काय नव्हे ती श्रेयस्कारक. असा प्रश्न विचारणारे केशवसूत लगेच पुढच्या म्हणजे 8व्या कडव्यात जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुणी टाका, सडत न एका ठाई टाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवून, असं म्हणतात आणि असं आव्हान करतात. म्हणजे त्यांच्याही बोलण्यात बोल नाही हे इथं स्पष्ट होतं. तर लगेच पुढं 9व्या कडव्यात प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेणी तयात खोदा, असं म्हणून वर्तमान काळच कसा महत्वाचा आहे याविषयी भाष्य करतात. नंतरच्या कडव्यांमध्ये बरेच शिवराळही शब्द आलेले आहेत आणि ही बाब सुज्ञ व जाणकार रसिकाच्या नजरेतून सुटू शकत नाही. याचा अर्थ ही कविता चांगली नाही असा नाही. वैचारिक पातळीवर ती जरूर उजवी आहे, पण रचनात्मक पातळीवर काही मर्यादा मान्य केल्याच पाहिजे. त्यामुळं तुतारीत खांडेकर म्हणतात त्याप्रमाणे नुसता सामाजिक क्रांतीच्या शिकवणुकीचा अर्क नाही, तिच्यात काव्याचे अत्तरही नाही, म्हणजे तिच्यात काव्याचे अत्तरही आहे हे विधान पुनर्विचार करायला लावणारे आहे. या कवितेतील काही दोष बाजूला ठेवले तर ही कविता विचार सौंदर्य आणि अर्थ गांभीर्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण आहे. केशवसूतांच्या मनातील सामाजिक विषमतेविषयीची चीड आणि समतावादी दृष्टिकोन या कवितेतून प्रकर्षानं जाणवतो. त्याचबरोबरीनं कर्मठ धर्मापेक्षाही परस्पर संबंधांवर आधारलेली नीतीची इष्टता, माणूस नियमांकरता नसून नियम माणसांकरता असल्याने नियमांचे गुलाम न होण्याविषयीची अनिष्टता, या बाबींचा कवितेत आलेला उल्लेख म्हणजे केशवसूतांच्या व्यक्तिमत्वातील पुरोगामी विचारसरणीचं द्योतकच होय आणि हे विचार निश्चितच सुंदर आहे. समाजातील जातीभेद, सामाजिक विषमता, धर्मविषयक दांभिक दृष्टिकोनाला असणारा विरोध, याच बरोबरीनं ज्या लोकांचे हातावरचे पोट आहे अशा सामान्य मजुरांबद्दल कणव देखील केशवसूतांच्या कवितेमध्ये व्यक्त झालेली आहे. तुतारी ही कविता इथपर्यंत आहे आणि आता आपण पुढच्या भागामध्ये दुसरी कविता पाहणार आहोत. ती म्हणजे मजुरावर उपासमारीची पाळी. एकंदरीत तुतारी ह्या कवितेचं शाब्दिक सौंदर्याच्या बाबतीत जरी काही तुतारीवरती मर्यादा असल्या तरी सुद्धा वैचारिक सौंदर्याच्या बाबतीत ही कविता उच्च दर्जाची आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि केशवसूतांच्या ज्या काही गाजलेल्या कविता आहेत, या गाजलेल्या कवितांपैकी पहिल्या क्रमांकाची कविता ही
तुतारी आहे, जरी तिच्यामध्ये काव्यदृष्ट्या काही दोष असले तरी सुद्धा ही मर्यादा सुद्धा आपण इथं मान्य करू शकतो. म्हणजेच काय तर केशवसुतांची ही तुतारी आहे, ही केशवसुतांची तुतारी एक गाजलेली कविता आहे. तिच्यात जोश आहे, त्वेष आहे, उन्मेष आहे आणि खरोखरच नवविचार जे आहेत हे नवविचारांचा जो एक पाठपुरावा आहे, हा पाठपुरावा या कवितेनं केलेला आहे. या कवितेच्या ज्या काही मर्यादा आहेत, या मर्यादा सुद्धा मी सांगितलेल्या आहेत आणि या कवितेची जी सामर्थ्य आहेत, ही सामर्थ्य सुद्धा मी आपल्यापुढं मांडलेली आहेत. सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे एक तुतारी द्यामज आणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने, भेदून टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने. त्यातला किंकाळी हा जो शब्द आहे, त्याच्याऐवजी मला निनादाने हा शब्द असावा असं वाटत होतं आणि अजूनही वाटतं. आणि म्हणून मी माझ्यापुरतं तरी याला निनाद असं म्हटलेलं आहे. या भागामध्ये आपण इथं थांबू. ही कविता इथं पूर्ण झालेली आहे.